मोड मटकी, सुकं खोबरं एक अर्धी वाटी, एक टोमॅटो, एक कांदा, लसूण, आलं, हिंग थोडासा, कढीपत्ता, गूळ, चिंच, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मिसळ मसाला, मीठ, बारीक चिरलेला कांदा, फरसाण। सुरुवातीला मटकी धुवून घेऊया। त्यामध्ये थोडंसं हिंग आणि एक अर्धा चमचा हळद घालून कुकरला शिट्ट्या करून घेऊया। उभा चिरलेला कांदा थोडा परतून घेऊया। गुलाबी भाजल्यानंतर सुकं खोबरं टाकूया। सुकं खोबरंही थोडं परतून घेऊया। असा गुलाबी हलका गुलाबी झाल्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि मिक्सरमध्ये काढून घेऊया। आता मिसळ बनवायला घेऊया। तेल थोडं जास्त लागेल। तेल गरम झालं थोडासा हिंग टाकूया। टोमॅटो थोडासा परतला त्यामध्ये लाल तिखट 4 चमचे, नंतर हा मसाला टाकूया। मसाला छान परतला त्यामध्ये मिसळ मसाला 2 चमचे टाकूया। थोडीशी हळद टाकूया म्हणजे चांगलं परतूया। छान मसाला परतला की नंतर यात मटकी टाकूया वाफवलेली। आता मिसळ छान उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ आणि मिसळ ही थोडी तिखट असते, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। हे मी चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे, तो टाका आणि थोडासा गूळ, हा गूळ
ही आपली झाली तयार मिसळची तरी. आता आपण गॅस बंद करूया. आता मिसळ करायला घेऊया. थोडासा फरसाणा घेऊया. थोडीशी मटकी, तरी, कांदा, कोथिंबीर आणि वरती थोडीशी ही झाली आपली मिसळ तयार.